100% हा जो जी आर काढला होता हिंदी सक्तीचा, त्याविरोधात सन्मान्य राजसाहेबांनी जो आवाज उठवला होता आणि त्याच्यामध्ये सर्व पक्षांनी, तुमच्यासारख्या वार्ताहरांनी, तुमच्यासारख्या TV चॅनल्सनी सगळ्या महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेने जो विरोध एकत्र दाखवला आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांना, जो शिक्षण मंत्र्यांनी जाचक जी आर काढला होता तो त्यांनी मागे घेतला आणि त्याचा हा अराजकीय सोहळा जो आहे तो थोड्याच वेळात सुरू होईल आणि त्याच्या आपण सगळेजण साक्षीदार असू. पण हा अराजकीय सोहळा जरी असला तरी बरेच कयास लगावले जातात की दोन्ही भावांनी निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये एक विरोधी पक्ष सक्षम होईल आणि दोन्ही भाऊ विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ती अत्यंत सक्षमपणे मांडू शकतात. कसं असतं, आत्ता भविष्यात काय होणार आहे, काय घडणार आहे ह्याचा आम्ही महाराष्ट्र सैनिक विचार करणार नाही. आमच्या पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जो काय आमच्याकरता राजा आदेश असतो तो आम्ही मान्य करतो आणि त्याच्यावरती आम्ही कायम काम करत आलेलो आहोत. आमच्याकरता आजचा सोहळा हा खरोखर अविस्मरणीय असेल आणि हा अराजकीय असेल, अतिशय आनंददायक असेल. हा फक्त या डोमपुरता मर्यादित नसेल, तर या महाराष्ट्रातील 12 कोटी जनता आणि या देशातील काही कोटी लोक बघतील. कळलं का? आणि नक्की कोणालाही आनंद होतो. प्रत्येक वेळेला त्यांना राजकारणाच्या दृष्टीने बघू नका, परंतु जेव्हा दोन कुठलेही भाऊ एकत्र येतात, कळलं का, तेव्हा कोणालाही आनंद होतोच ना. कुठल्याही तुम्ही दाखवतच ना की हे लग्नात आले, इकडे आले, कोणी जगातले कुठलेही दोन भाऊ जेव्हा तुम्हाला कुठेही दिसतात तेव्हा तो आनंद होतो. त्यामुळे त्याचा आनंद आपण सगळ्यांनी घेऊया. त्याला कुठलाही राजकीय अर्थ काढायचा प्रयत्न करू नका, हेच तुम्हाला मी सांगेन. की राजभाषा काय असू शकते, कारण तुम्ही राजसाहेब ठाकरे सुद्धा ज्यावेळेस ते एकत्र येतील त्यावेळेस कुटुंबातले सदस्य 2 वेगवेगळ्या केबिनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याची सगळी VIP व्यवस्था आपल्याला वरळी डोममध्ये पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी आल्यानंतर कुटुंबातले सदस्य जे आहेत ते एकत्रित बसतील का याची चर्चा होती. मात्र सध्या तरी 2 नावाच्या पाट्या ज्या आहेत त्या आपल्याला लागलेल्या पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये राज ठाकरे यांची वेगळी केबिन आहे आणि उद्धव ठाकरे यांची वेगळी केबिन आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या कुटुंबातले सदस्य म्हणजे अमित ठाकरे असतील किंवा राज ठाकरे यांच्या पत्नी असतील, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि स्वतः आदित्य ठाकरे हे एकत्रित बसतात का याची चर्चा होती. कारण 20 दशकानंतर दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्रित येत आहेत. मात्र सध्या तरी 2 ठाकरे बंधूंच्या नावाची वेगवेगळी पार्टी आणि केबिन जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कॅमेरापर्सन योगेश सावंत, प्रदीप कापसे. थोड्या वेळात तुम्हाला दिसेल काय जल्लोष असेल तो. एक 10 वाजेपर्यंत वाट बघा. अतिशय जल्लोषात सगळे ते विजयी महोत्सव साजरा करायला येतील. ढोल ताशा वाजत गाजत सगळे येतील. वेशभूषेमध्ये पण येतील. कार्यकर्त्यांना आज सकाळी पोलिसांनी आपल्या ताब्यात, मी गेलो होतो पोलीस स्टेशनला, त्यांनी चुकीच्या ठिकाणी तो काहीतरी घोषणाबाजी केली म्हणून घेऊन गेले. ते येतील आता इथे. आणि किती कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत, आज रेकॉर्ड ब्रेक गर्दी दिसेल या सभेला. तुम्हाला दिसेलच गर्दी काय होईल ती, कारण स्वयंस्फूर्तीने येणारे लोक खूप आहेत. किती वेगळं आशादायी चित्र आहे. 2 दशकानंतर खरं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि स्वप्न पूर्ण झालं एक सर्वसामान्य मराठी माणसाचं म्हणावं. हा मराठी भाषेचा आणि मराठी माणसांसाठीचाच लढा आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं हे गरजेचं आहे. तसं आव्हान माननीय राज ठाकरे साहेबांनी केलं होतं आणि त्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळतोय. ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. कार्यकर्त्यांमधला उत्साह, एरवी प्रचंड गर्दी या लोकल ट्रेनमध्ये असते, मात्र आज शिवसैनिक, मनसैनिक या मेळाव्यासाठी या लोकल ट्रेनमधून जात आहेत. ढोल ताशांच्या गजरामध्ये या विजयी मेळाव्यामध्ये सहभागी होत आहेत. खरं तर हा उत्साह बघून कुणालाही असं वाटू शकतं की हा फक्त विजयी मेळावा नाही, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी म्हणून हे बंधू एकत्र येत आहेत का, ही युतीची नांदी आहे का. अर्थात सध्या नेते या संदर्भात स्पष्टपणे काही बोलत नाहीत, वाट पहा म्हणतात. आज राजकीय कोणताही अजेंडा नाहीये, मात्र उत्साह कार्यकर्त्यांचा तसंच काहीसं सूचित करणारा आणि त्यांना तशीच कदाचित अपेक्षा असावी असं सांगणारा आहे. मराठी माणसाच्या, मराठी मनाच्या एकजुटीचा हा मेळावा आहे असा शिवसैनिक आणि शिवसेनेचे आणि मनसेचे देखील पदाधिकारी या ठिकाणी म्हणतायत. तर कार्यकर्त्यांचा उत्साह आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरीकडे वरळी डोमची दृश्य ज्या ठिकाणी आता कार्यकर्ते येण्यास सुरुवात झालेली आहे. हा संपूर्ण परिसर भरून जाईल असा दावा मनसे आणि शिवसेनेकडनं, ठाकरेंच्या शिवसेनेकडनं करण्यात आलेला आहे. तात्या, आज विजयी मेळावा पार पडतोय. ठाकरे बंधू दोघं एकत्र येणार आहेत. कित्येक वर्ष महाराष्ट्र या क्षणाची वाट पाहत होते. सगळ्यांनाच म्हणजे मला वाटतं की आज कोण कोणासाठी थांबायलाच तयार नाही आहे. प्रत्येक जणाची पावलं आज तिकडं मुंबईकडे चाललेली आहेत. ज्याला फोन करतोय त्याला तो म्हणतोय मी रस्त्यात आहे, मी गेलो आहे, मी हायवेला आहे, मी एक्सप्रेसला आहे, मी टोल नाक्यावरती आहे. जेवढ्या गाड्या फोन केलेत. राज ठाकरेंसोबत देखील तुम्ही काम केलेलं आहे मनसेमध्ये, त्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत आता काम करताय आणि दोन्ही बंधू आता एकत्र येत आहेत. ही मी अगदी सुरुवातीच्या काळापासून जसं काय ह्या सगळ्या घटनांचे संकेत येऊ लागलेत तेव्हापासून मी पहिल्यापासून म्हणतो की मला सगळ्यात जास्त आनंद आजच्या दिवसाचा आहे. आजच आमच्यासाठी दिवाळी आणि दसरा दोन्ही सण आमच्यासाठी आज आहेत.
कारण उद्या एकादशी आहे. सोबत आहेत तुम्ही कायम उत्सुक असता हे सगळे जेव्हा प्रसंग येतात आणि आज किती मोठा दिवस आहे तुमच्यासाठी? माझ्यासाठी नाही, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, जगभरातल्या मराठी माणसासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण मराठीचा झालेला विजय किंवा विजयाची सुरुवात असं आपण म्हणू, हिंदी सक्तीविरोधात जो एल्गार मराठीचा झाला, सर्व स्तरातून झाला आणि पहिल्यांदाच अनेक वर्षांनी असं झालं केवळ राजकीय पक्ष नव्हे तर सामान्य माणूस या लढ्यात उतरला. याचा विजयी सोहळा निश्चितपणे संयुक्त महाराष्ट्रानंतर मला असं वाटतं या भावनेतून आज इथे संपन्न होतोय. टोटल आमचा 100चा स्टाफ आहे, महिला आणि पुरुष सुरक्षा रक्षकांचा. या ठिकाणी कुठलाही जात धर्म आम्ही कधी बघितला नाही, बघणार नाही. या ठिकाणी मराठीचा अभिमान बाळगणारे आमचे सगळे मराठी जाणणारे या ठिकाणी आमचा सगळा स्टाफ आहे. कुठून आलात तुम्ही?